मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही झालेले पेपर्स असतील किंवा व्हिडिओचे जे काही महत्त्वाचे पी-डी-एफ्स असतील, ह्या सर्व मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. सर्वात प्रथम सर्वांनी पहिलं जाऊन ते काम करायचं आहे. जो काही WhatsApp ग्रुप आहे, तो जॉइन करायचा आहे. त्यासोबत बघा तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर जो काही आपला WhatsApp नंबर आहे, त्याला तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक पाठवून देईल किंवा साधं सोपं बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. चला मित्रांनो, आपण व्हिडिओजकडे वळूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, की अग्निशामक सोड्याचं रासायनिक नाव काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टोटल 30 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत. 30 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात, इमानदारीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत पहा. तुमचे बघा या ठिकाणी 15 प्रश्न येऊ द्या किंवा 25 येऊ द्या किंवा 30 पैकी 30 येऊ द्या. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंद मिळतील. पहिला प्रश्न मित्रांनो, अग्निशमक सोड्याचं जे काही रासायनिक नाव काय आहे? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. द्यायचं आहे मित्रांनो उत्तर सर्वांनी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट. मित्रांनो अग्निशमक सोड्याचं जे काही रासायनिक नाव आहे पहा लक्षात ठेवा. रासायनिक नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे. जूल हे कशाचं एकक आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? जे काही जूल आहे हे कशाचं एकक आहे? चला सांगा पटकन. तर मित्रांनो जूल हे कशाचं आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जाचं एकक आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे ऊर्जा. जूल हे कशाचं एकक आहे? तर ऊर्जेचं एकक आहे. चला प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. खालीलपैकी कोणतं झाड इतरांहून जलद वाढतं? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील, की खालीलपैकी कोणतं झाड आहे ते इतरांहून या ठिकाणी जलद वाढतं? बरोबर आहे मित्रांनो. तर बांबू. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 बांबू. चला प्रश्न क्रमांक 4 आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये दगडी कोळसा सापडतो? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला दगडी कोळसा मिळतो? तर चंद्रपूर जिल्हा आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय. चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. व्हेरी गुड. मित्रांनो, जे आपण प्रश्नाचं उत्तर असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो न्यूयॉर्क. लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे. लाकडाच्या अपूर्ण ज्वलनामुळे काय तयार होतो? तर लाकडाच्या अपूर्ण ज्वलनामुळे काय तयार होतो? ऑप्शन क्रमांक 4 कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. ऑप्शन क्रमांक 4 कार्बन मोनॉक्साईड. चला प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. फकीरा या कादंबरीचे लेखक आपल्याला ओळखायचे आहेत. ओळखा. फकीरा या कादंबरीचं लेखक कोण आहेत? द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तो ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे. लक्षात ठेवा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे हे आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अष्टके मांडली? द्या उत्तर. कोणत्या शास्त्रज्ञाने अष्टके मांडलेली आहेत? तर न्यूझीलंड. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांचा कार्यकाळ किती असतो? भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांचा कार्यकाळ किती असतो? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो 6 वर्ष. किती असतो पहा? 6 वर्ष हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी जागतिक टिंब दिन सुद्धा असतो. चला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? बालदिन म्हणतो. बरोबर? बालदिन. तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी कोणता असतो? तो ऑप्शन क्रमांक 2 मधुमेह दिवस असतो. लक्षात ठेवायचं आहे मधुमेह दिवस असतो. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा.
कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पाडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे. टिंबटिंब यांनी अंदमान आणि निकोबार बेट समूहांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. व्हेरी गुड. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. लक्षात ठेवा लॉर्ड रिपनने मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा रद्द केला. प्रश्न क्रमांक 13 पहा मित्रांनो. गुजराती मराठी भाषिकांचं विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? तो ऑप्शन क्रमांक 3 1956. बरोबर 1956ला मित्रांनो हे काय झालं अस्तित्वामध्ये आलं. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो. खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? चला द्या उत्तर. खंडवहनाचा सिद्धांत तो कोणी बघा आल्फ्रेड वेगनरने मांडला पहा. आल्फ्रेड वेगनर. चला प्रश्न क्रमांक 15 आहे. घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? द्या उत्तर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1947च्या कायद्यानुसार 1947च्या कायद्यानुसार बनलं पहा. नेक्स्ट आहे पहा राज्यघटनेमध्ये काय प्रश्न आहे. राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला? संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला. खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो 44वी घटना दुरुस्ती किती आहे? 44वी घटना दुरुस्ती. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. विकार विलासित या ग्रंथाचे काय प्रश्न आहे. विकार विलासित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. पाहू विचार करून उत्तर द्या. बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले का गोपाळ गणेश आगरकर का महादेव गोविंद रानडे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 कोण आहेत पहा गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली? तर 1920 बरोबर आहे सर्वांचं. 1920 मध्ये काय केलं होतं पहा मूकनायक. कोणतं? मूकनायक हे पक्षिक चालू केलं होतं. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. घुमर नृत्य कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे? कोणतं? घुमर. द्या उत्तर. महाराष्ट्रामध्ये लावणी, नागिन डान्स. बघा घुमर नृत्य कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकप्रिय आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. राजस्थानमध्ये बघा याचं योग्य उत्तर आहे पहा कोणतं? घुमर. नेक्स्ट आहे पहा चंदनाच्या वृक्षाचा कोणत्या भागापासून तेल काढण्यात येतं? हा चंदनाचा जे काय वृक्ष आहे आपण माहिती आहे बघा चंदनाच्या खोड्यामध्ये काय असतो? गाभा असतो. त्या गाभ्यापासून या ठिकाणी तेल होतं. अतिशय सुगंध बघा या ठिकाणी असतो.
चला 21 नंबरचा प्रश्न आहे पहा. टिंब उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक जगात पहिला आहे. कशाच्या उत्पादनामध्ये? अभ्रक. मित्रांनो लक्षात ठेवा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा की अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक जगात पहिला आहे. चला पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी मसाल्याच्या कोणत्या पदार्थाला मसाल्याची राणी असं म्हटलं जातं? द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं. तो ऑप्शन क्रमांक 3 बघा, वेलदोडा. त्यालाच आपण काय म्हणतो पहा, विलायची असं म्हणतो. काय म्हणतो? विलायची. नेक्स्ट आहे पहा, भारतात गव्हाचं सर्वात जास्त दर हेक्टरी उत्पन्न कोणत्या राज्यात होतं? आपल्याला या ठिकाणी दर हेक्टरी विचारलंय. खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 पंजाब आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पंजाब. नेक्स्ट आहे मित्रांनो, भारतामध्ये काय प्रश्न आहे? भारतामध्ये मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? मध्यवर्ती बटाटा. तर ऑप्शन क्रमांक 1 शिमला. मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा, शिमला. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जमीनधारक शेतकऱ्याला कोणता कर भरावा लागतो? कोणता कर भरावा लागतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शेतसारा. लक्षात ठेवा, शेतसारा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 26 नोव्हेंबरचा पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हा कोणास मिळाला आहे? चला द्या उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा. यावरच या ठिकाणी आपल्याला मेरिट डिपेंड असणार आहे पहा. सगळे प्रश्न सोपे राहणार आणि 5 ते 6 प्रश्न अवघड राहणार, त्याच्यावर मेरिट असणार. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प. लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्प. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे पहा. चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला आहे? द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. द्या उत्तर मित्रांनो. 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो, अनंत अंबानी. ऑप्शन क्रमांक सी, अनंत अंबानी. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत? द्या मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत? द्या उत्तर. तर मित्रांनो कोण आहे? ऑप्शन क्रमांक बी मिलिंद साठे. लक्षात ठेवा मित्रांनो, की मिलिंद साठे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 29. मराठीमध्ये एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीमध्ये एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद वेळ मिळणार आहेत. द्या उत्तर. किती मित्रांनो? 3च आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 2 3 आपल्या या ठिकाणी. आणि मित्रांनो आता 30वा प्रश्न आहे. पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता आहे? चला द्या उत्तर. गुजराती. एजंट, चाकरी, मेहनत, दलाल. द्या उत्तर मित्रांनो. अतिशय IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दलाल. मित्रांनो 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले? आपले 2 येऊ द्या किंवा 5 येऊ द्या किंवा 25 येऊ द्या, तर कमेंट बॉक्समध्ये इमानदारीने टाईप करा. आपण पाण्यामध्ये किती आहोत हे आपल्याला समजून जाईल. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी टाईप करा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून सुद्धा मित्रांनो 249 रुपयाच्या PDF घेतल्या नसतील तर लवकर घेऊन पहा. प्रश्नाची क्वालिटी पहा मित्रांनो, कशा प्रकारे आहेत प्रश्न. सगळं काही मित्रांनो तुम्हाला 249 रुपयामध्ये सर्व विषय मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी PDF घेऊन टाकायची. पैशाचा विचार करू नका मित्रांनो. पैसे आज ना उद्या कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आपण कधी कमवू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये घुसा. लगेच पेमेंट करा. जो काही नंबर दिसतो मित्रांनो, त्या नंबरला लवकरात लवकर तुम्ही फोनपे, Google Payने पेमेंट करा आणि 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. अतिशय IMP मित्रांनो आपण या ठिकाणी क्वेश्चन पाहिलेत आणि तुम्हाला PDFमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे पहा. आता झालेली धर्मादाय आयुक्त असेल, त्याच्यानंतर नोंदणी मुद्रांक असेल, महानगरपालिका असेल, प्रत्येक एक्झामला आपल्या PDFमधून प्रश्न आलेले आहेत पहा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. 249 रुपयामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. त्याचबरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडीसुद्धा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी नोट्स घ्यायचे आहेत, PDF घ्यायचे आहेत. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, WhatsAppला हाय करा, लगेच मी तुम्हाला पाठवून देईल.